नांदेडच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या या सगळ्या दलालांच्यासाठी हा प्रश्न आहे। गेल्या 15 वर्षामध्ये गुरुत्वागतीच्या नावाखाली कोट्यवधी रुपये खर्च केला आणि एका पावसामध्ये लोकांना कळून चुकलं की हे सगळं पाण्यात गेले। हे सांगण्यासाठी भीमप्रहार या ठिकाणी ज्या विचारते की कुठे गेले ते 10,000 कोटी रुपये जाऊ देत, परंतु आम्हाला न विचारता या सत्ताधारी आणि प्रस्थापित लोकांनी सिडकोकडून कर्ज काढलं, त्याचे 160 कोटी रुपये आमच्या डोक्यावर का, हा जाब विचारण्यासाठी आम्ही या ठिकाणी भीमप्रहारच्या वतीने बसलेलो आहोत। बघूया 2 दिवसात काय होतंय। जर त्यांनी संसदीय मार्गाने उत्तर दिलं नाही तर आम्ही भीमप्रहारच्या पद्धतीने त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत। जय भीम। माझं नाव समीर खोसले आहे की गुरुत्वागर्दी त्या टायमापासून जे ड्रेनेजचे कामं चालू आहेत ते आतापर्यंत चालू आहेत, त्याच्यावर इतका खर्च होतो महानगरपालिकेचा की त्याची नोंदच नाहीये। किती पण आलं तर आतापर्यंत काम नाही झालं। घरोघरी पाणी घुसतो, कोणते ड्रेनेज नाले बरोबर आलेले नाहीत, त्याचा हिसाब अजून पण दिला नाही त्याने। आम्ही मागं पत्र दिलं होतं त्यांना, तर त्यांनी काय म्हटले की बाबा तुम्ही नंतर 2 तारखेचं आमचं उपोषण होतं, त्या टायमामध्ये त्याला सांगितलं की बाबा आम्हाला उपोषणला बसायचं, ते बसू दे ना म्हणले। त्याने मग ठीक आहे मान्यता आम्ही त्यांची घेतली की आज आम्ही 14 ऑक्टोबर रोजी बसलो होतो आम्ही उपोषणला। तर त्या ठिकाणी अजून पण आमच्याकडे आयुक्ताचं लक्ष आहे, त्यांना उपोषणला बसलेले माणसं पण दिसत नाहीयेत। आम्ही उपोषण ह्यासाठी बसतो की आम्हाला पूर्णपणे हिसाब मिळायला पाहिजे। जे 1000 कोटीचा जो हिसाब आहे ते त्यांनी द्यायला पाहिजेत आम्हाला। आमचं दुसरं काही म्हणणं नाही की त्यांना की आम्ही हे करतो ते करतो, आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला त्यांनी हिसाब द्यायला पाहिजे। ओके, धन्यवाद। जय भीम। आज दिनांक 14 ऑक्टोबर पासून आमरण उपोषणासाठी भीमप्रहारच्या वतीने नांदेड जिल्ह्याच्या ड्रेनेजच्या कामावर 1000 कोटी रुपये खर्चाची चौकशीबाबत आमरण उपोषण धरलेले आहेत। प्रमुख मागणी आमची की नांदेड जिल्ह्यामध्ये ड्रेनेजच्या कामावर नांदेड जिल्ह्याच्या एकेका नागरिकाच्या 160 कोटी रुपये कर्ज जमल्यामुळे याची चौकशी होण्याबाबत आमरण उपोषण धरलेले आहेत। मी प्रकाश वाघमारे सर, आज जे आपलं उपोषण बसलंय ते नांदेडमध्ये गल्ली गल्लीमध्ये प्रॉब्लेम आहे ड्रेनेजचा आणि नालीचा। जे गेल्या गुरुत्वागतीमध्ये जे 5000 कोटी आलते, 500 कोटी आलते आणि जे 2022 मध्ये जे आले 500 कोटी, ती आजपर्यंत गेलेत कुठं आणि काम कुठे चालू आहे। प्रत्येक गल्ली गल्लीमध्ये ड्रेनेजची अवस्था बेकार आहे आणि हे महानगरपालिकेमध्ये जे भोंगळा कारभार आहे, महानगरपालिका जे भोंगळा कारभार करत आहे त्या ह्याच्यामुळे आम्ही आज आमरण उपोषण ठेवलेलं आहे। प्रमुख मागण्या जे होत्या, जे 1000 कोटी आले ते कामं कुठे केले, ड्रेनेज कुठे टाकले, ड्रेनेज आणि जे नाल्याचे होते ते केले काय, ते त्यांनी हिशोब द्यावा, एवढं बोलतो। जय भीम।